आणि असे तमाम इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने या अकॅडमीचे पालक संचालक माननीय श्री हेमंत काळमेघ यांच्या संकल्पनेतून आज या संवाद कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. सर्वप्रथम आदित्य, तुम्ही सगळ्या युवकांचं जे स्वप्न असतं ते स्वप्न आणि ते प्रत्यक्षात कसं उतरावं असं महाराष्ट्रातलं पहिलं आणि UPSC मध्ये 21वा नंबर पटकावून तुम्ही स्वतःला सिद्ध केला आहे, त्याबद्दल आम्हा तमाम प्रेक्षकांतर्फे आणि शिवाजी एज्युकेशन सोसायटी आणि तसेच अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमीतर्फे मी तुमचं मनस्वी स्वागत करते आणि अभिनंदन करते. मंडळी, प्रत्येकाला वाटत असतं की आपण ह्या स्पर्धा परीक्षेसाठी लाखो हजारो विद्यार्थी अपियर होत असतात, पण यश मात्र अगदी कमी लोकांना, मोजक्या लोकांना मिळतं. तेव्हा आपण या मुलाखतीसाठी पुढे वळताना आदित्यकडून जाणून घेऊया की त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासाच्या मागे जी तुमची कौटुंबिक, शैक्षणिक आणि शालेय पार्श्वभूमी आहे ती काय आहे. कृपया आमच्या प्रेक्षकांना नमूद करा. सगळ्यात पहिले माझं जे शिक्षण आहे ते दर्यापूर येथे आदर्श प्राथमिक शाळा जी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अंडरच एस्टॅब्लिश झाली होती त्यात झालं. पण माझ्या लाईफमध्ये जो पहिला टर्निंग पॉईंट आला तो टर्निंग पॉईंट असा की 2012मध्ये मी 7वीत असताना हा डिसिजन घेतला की मी आता अकॅडमिक्स ही फील्ड सोडून क्रिकेटकडे वळणार आणि अकॉर्डिंगली मी 2012पासून क्रिकेट खेळायला सुरू केलं आणि फॉर्च्युनेटली 2013मध्ये अंडर-14 राजसिंग डुंगरपूर ट्रॉफीमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनला रिप्रेझेंट करण्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि नंतर कंटिन्युअसली मी ते 2018पर्यंत अंडर-14, 16 आणि 19 VCAला रिप्रेझेंट करत राहिलो. 2018पर्यंत माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मी वापस कधी अकॅडमिक फील्ड्समध्ये येणार, कधी अभ्यास करायचं गरज पडणार मला. पण अनफॉर्च्युनेटली 2019मध्ये मला लंबर स्पाइन लिगामेंट टिअर झाला, जेणेकरून मी कंटिन्यू क्रिकेट त्या लेवलवर खेळणं माझ्यासाठी फिजेबल नाही राहिलं आणि जसं माझा परफॉर्मन्स खालावायला लागला माझ्या इंजुरीमुळे, त्यानंतर मी 2019मध्ये माझ्या लाईफचा जो दुसरा टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो तो मी ठरवला की रॅदर दॅन गोईंग इन टू एनी मेडिकल और सायन्स बेस्ड ग्रॅज्युएशन, एनी प्रोफेशनल ग्रॅज्युएशन, आय ऑप्टेड फॉर डुईंग BA, जे की मी हिस्लप कॉलेज नागपूर येथे केलं. आणि BA करतानाच जास्त ऑप्शन नसताना जेव्हा मला एक माझ्या मित्रांनी आणि माझ्या आईनी सजेस्ट केलं की UPSC और सिविल सर्व्हिसेस और सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आर सम ऑफ द एक्झाम्स दॅट आय कॅन ऑप्ट फॉर. आणि हे जे एक्झाम्स आहेत या एक्झाम्स जे ऑफर करतात टू अ लाईफ लार्जर दॅन लाईफ इटसेल्फ, एक ऑपॉर्च्युनिटी जे ऑफर करतात की ज्या लाईफमध्ये आपल्याला पब्लिक इंटरॅक्शन, एक पर्पजफुल लाईफ आपल्याला मिळतं. आणि अकॉर्डिंगली ते डिसिजन घेऊन मी 2020 जानेवारीला अभ्यास सुरू केला आणि तो अभ्यास कंटिन्यू करता 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 आज 2023 जो माझा CAPF आणि CSCचा पहिला अटेम्प्ट होता. CSCच्या अटेम्प्टमध्ये मी यशस्वी होऊ नाही शकलो, पण CAPFमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक 21 आलो आणि अकॉर्डिंगली हाच जो प्रवास आहे आता मी CSCसाठी पुढे सुरू ठेवण्याचं माझं इच्छा आहे. वा, खूपच सुंदर. आपण म्हणतो की टर्निंग पॉईंट जो आहे, एक टर्निंग पॉईंट बद्दल आपल्याला आदित्यनी सांगितलेलं आहे. 7व्या वर्गापासून त्यांनी काही स्वप्न पाहिली होती आणि नंतर काही ब्रेकडाऊन आले आणि त्याच्यामुळे त्यांनी UPSCकडे त्यांचा मोर्चा वळवला आणि त्यानंतर ती तयारी 20 नंतर तुम्ही कशी केली आणि काय काय करावं लागतं त्याबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी शेअर करा. तयारी असं असते की आय थिंक प्रिपरेशन इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक मॅटर आणि सगळ्यांच्या स्ट्रेंथ्स वेगवेगळ्या आहेत, सगळ्यांचे वीकनेस वेगवेगळे आहेत, सगळ्यांचे सर्कमस्टान्सेस जे की 80% मॅटर करतात की तुम्ही प्रिपरेशन चालू करताय ते सगळ्यांचे वेगळे असतात. अनलाईक जे माझे मित्र होते जे आता सक्सेसफुल झाले आहेत या एक्झाममध्ये, अनलाईक देम माझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं दॅट वॉज नॉट व्हेरी ब्राईट. 10वीत मला
72% मार्क होते आणि 12वीत अराउंड 53% मार्क होते. बट दॅट वॉज बिकॉज आय वॉज प्लेईंग क्रिकेट. पण जेव्हा हे अशा मीडियोकर बॅकग्राऊंडमधून मी येतो तेव्हा स्वतःवर जो एक आत्मविश्वास ठेवावा लागतो. जे लोकांनी मला म्हटलं होतं की ऑब्व्हियसली तुझा अभ्यास जो तू 8 वर्षापासून सोडलेला आहे आणि नाव यू आर कमिंग बॅक इन द अकॅडमिक सर्कल अँड यू आर सेईंग दॅट यू आर गोइंग टू क्रॅक वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स इन इंडिया. तर हे जे स्वप्न होतं हे स्वप्न लोकांसाठी नियर अबाउट इम्पॉसिबलच होतं. पण हे स्वप्न पाहायची जी इच्छा होती आणि जी ताकद होती ती मी स्वतःहून जागृत केली. असं नसते की जो कॉन्फिडन्स असतो तो नेसेसरीली जेनेटिक असतो किंवा नेसेसरीली सर्कमस्टान्सेस बेस्ड असतो. कधी कधी कॉन्फिडन्स तुम्हाला जबरदस्ती जनरेट करावा लागतो. कारण की जर तो कॉन्फिडन्स तुम्हाला नसला तर डे इन अँड डे आउट जे तुम्हाला प्रिपरेशनसाठी एफर्ट्स करावं लागतात ते एफर्ट्स करताना तुम्हाला जे डिसिप्लिन आणि मोटिवेशन पाहिजे त्या मोटिवेशनचं जे एक सोर्स असते तो कॉन्फिडन्स असतो की मी ॲक्च्युली हे कधीतरी करू शकतो. तर स्टार्टिंगमध्ये जेव्हा सगळे लोक ग्रॅज्युएशनचे पुस्तकं वाचायचे आणि लक्ष्मीकांत वगैरे वाचणं चालू केली तेव्हा माझी हंबल बिगिनिंग होती की मला ॲक्च्युली 8वीच्या NCERT पासून सुरुवात करावी लागली. कारण की अभ्यास सोडला असल्यामुळे मला जो एक बेस बनायचा होता आणि बाकीच्या मुलांसोबत लेवल प्लेइंग फील्डवर यायचं होतं त्यामुळे मला नियर अबाउट मला 1 वर्ष जो अभ्यास होता तो मला मुलांच्या बरोबरीत यायला लागला 2021 पर्यंत. आणि नंतर 21 नंतर प्रत्येक सब्जेक्ट असा होता की प्रत्येक सब्जेक्ट माझ्यासाठी एक चॅलेंज होता. पण रॅदर दॅन फोकसिंग ऑन हाऊ आय डिड इट, व्हॉट स्ट्रॅटेजीज डिड आय फॉलो, कारण की मला असं वाटतं की सगळ्यांच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या वेगळ्या असतात. व्हॉट वर्क फॉर मी इज द शिअर डिटर्मिनेशन अँड शिअर डेडिकेशन. की जे मी ठरवलं होतं की आता हे गोष्ट ठरवलेली आहे, आता मे बी मला पॉलिटिक्स खूप सोपं जाईल आणि मे बी मला इकॉनॉमिक्स खूप कठीण जाईल. बट द ओनली थिंग आय मेड शुअर दॅट आय वोक अप एव्हरी डे अँड पुट इन द वर्क. रोजचा जो 8-9 तासाचा अभ्यास होता, कधी कधी दिवस चांगले होते, कधी कधी दिवस वाईट होते, पण जो रोजचा 8-9 तासाचा अभ्यास होता तो रोज यायचा आणि रोज करायचा. आणि ऑल्दो हा माझा पहिला अटेम्प्ट आहे आणि आय हॅव सीन पीपल जे लोक म्हणतात की युजली सिव्हिल सर्व्हिसेस CAPF ह्या एक्झाम्स 1 वर्षात 1.5 वर्षात प्रिपेअर होतात. पण ऑल्दो दिस बिंग माय फर्स्ट अटेम्प्ट आय एम कॉन्फिडंट टू से की मी हे प्रिपरेशन नियर अबाउट 3.5-4 वर्षापासून कंटिन्यू करत आहे. आणि हे प्रिपरेशन स्टार्ट करतानाच तुम्हाला जे ॲक्च्युली मोटिवेशन लागतं आणि स्टार्ट करताना तुम्ही जी थॉट प्रोसेस ठेवता, यू हॅव टू बी लाईक की ही परीक्षा इज नॉट अ स्प्रिंट, इट्स अ मॅरेथॉन. ही परीक्षा कितीही लांबू शकते. म्हणून जेव्हा स्टार्ट करता तेव्हा जर तुम्ही तुमचे मोटिवेशन्स आणि तुमचे ॲम्बिशन्स क्लिअर ठेवले तर तुम्हाला या परीक्षेत काम करताना एक पर्टिक्युलर वे तुमच्या समोर राहील आणि तुम्ही स्वतःला यू विल नॉट लूज युअर इंडिव्हिज्युअलिटी ड्युरिंग प्रिपरेशन. खूपच छान. आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे हे आदित्यनी पहिलेच ओळखले होते. 7 वर्षापासून जो अभ्यास सुटला होता 7वी नंतरचा तो त्यांनी NCERT वाचून पुन्हा सुरू केला, जो अगदी शालेय जीवनामध्ये आवश्यक तो फाउंडेशन त्यांनी खूप स्ट्रॉंग केलं. त्याचं जो बेस असतो तो त्यांनी खूप स्ट्रॉंग केला आणि शिस्त, सातत्य, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि शिस्त ह्याच्या जोरावर त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये UPSCच्या CAPF मध्ये आपला क्रमांक पटकावला. आदित्य, मला सांगा की कुठले टूल्स अँड टेक्निक तुम्हाला जास्त उपयोगी आले ह्या प्रवासामध्ये आणि तयारी करताना? तयारी करताना जे 2016 नंतर जे जिओ रिव्होल्युशन आलं इंडियात, त्यामुळे जे इंटरनेट अवेलेबिलिटी आहे आणि कॉन्टेंट अवेलेबिलिटी आहे यूट्यूबवर, आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन इन माय प्रिपरेशन. कारण की मी जेव्हा दिल्लीला 4-5 महिन्यांसाठी गेलो होतो तेव्हा त्या टॉक्सिक एन्व्हायरमेंटमुळे मी हे ठरवलं होतं की रॅदर दॅन स्टडिंग हिअर, मी हे जे कोचिंग इंडस्ट्री आहे ही कोचिंग इंडस्ट्रीचा उपयोग फक्त आणि फक्त माझी प्रिपरेशन एका राईट डायरेक्शनमध्ये मोल्ड करायला यूज करेल. आणि अकॉर्डिंगली जेव्हा मला एक राईट डायरेक्शन मिळालं की एक्झॅक्टली मला काय वाचायचं आहे, कुठपर्यंत वाचायचं आहे आणि कुठे थांबायचं आहे, त्यानंतरचा जो प्रवास होता तो मी एंटायरली आय फोकस्ड ऑन सेल्फ स्टडी, जे की मी नागपूरमध्ये राहून लायब्ररीत केली. आणि ती सेल्फ स्टडी करताना सगळ्यात जास्त उपयोग जो मी केला तो पुस्तकांचा तो होताच, पण ॲट द सेम टाईम इंटरनेट अवेलेबिलिटीमुळे आपल्याला प्रत्येक टॉपिकवर एक चांगला व्हिडिओ यूट्यूबवर
आणि एक चांगलं कॉन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन गुगलवर मिळतं. तर आय थिंक गुगल आणि यूट्यूब हे जे दोन डिजिटल रिसोर्सेस आहेत हे मी एक्सटेन्सिव्हली यूज केले. आणि एक्सटेन्सिव्ह यूजमध्ये असं झालं की जर काही टॉपिक समजला नाही तर त्याला कॉन्सेप्च्युअली त्याला व्हर्च्युअली समजण्याची जी ऑपॉर्च्युनिटी होती ती मला मिळाली. आणि ओव्हरऑल हाच डिजिटल टूलचा उपयोग. आणि जो एक आयपॅड असतो त्या आयपॅडमध्ये असं झालं की युजली आपण पुस्तकं सगळीकडे कॅरी करू शकत नाही. आणि माझी एक सवय होती की मला अभ्यास वेगवेगळ्या जागी करायला आवडे. एका जागी बसून माझा कधीच अभ्यास व्हायचा नाही. तर त्यामुळे एक डिजिटल आयपॅड असणं असं मदत झाली मला त्याची की त्या आयपॅडमध्ये जे माझे सगळे नोट्स आणि माझे सगळे पुस्तकं होते ते मी सकाळी उठतानाही वाचू शकायचो, रात्री झोपताना गादीवरही वाचू शकायचो, लायब्ररीत आल्यावर टेबलवरही वाचू शकायचो, आणि कुठे वॉक करताना जर गार्डनमध्ये गेलो तर तिथेही तो आयपॅड मी सोबत ठेवू शकायचो. तर आय थिंक आजच्या डिजिटल एजमध्ये या सगळ्या रिसोर्सेसचा ॲम्पल अमाऊंट यूज करणे आणि प्रोडक्टिव्ह पातळीवर यूज करणे हे इज एक्स्ट्रीमली इसेन्शियल फॉर contributing towards your preparation.